बळीराजा अधिक सक्षमपणे पुन्हा उभा राहील अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे। हे संकट तात्पुरतं आहे। शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे। आधारासाठी हात आखडता घेतला जाणार नाही असा विश्वास फडणवीसांनी सर्व पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिला आहे। फडणवीस यांनी या संदर्भात एक्स पोस्ट केलेली आहे। त्यांचा पूरग्रस्त भागाचा दौरा झाल्यानंतर ते असं म्हणतात, महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसानं अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झालेली आहे। शेतकऱ्यांची वाहून गेलेली पिकं, गुरढोरं, घरात शिरलेलं पाणी, उद्ध्वस्त झालेले संसार हे सगळं पाहून मन विषण्ण झालं। अशा संकटावर मात करण्याची ताकद महाराष्ट्राच्या मातीत आणि बळीराजाच्या मनगटात आहे। सरकार म्हणून आम्ही त्यांच्या सोबत आहोत। शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। आपली जवळची माणसं, पोटच्या लेकराप्रमाणे वाढवलेली पिकं, जनावरं जेव्हा डोळ्यासमोर वाहून जातात तेव्हा मनाला होणाऱ्या वेदनांची आम्हाला जाणीव आहे। म्हणूनच निकषात न अडकता जास्तीत जास्त मदत देण्याचा आमचा प्रयत्न आहे। शासनाने आधीच 2200 कोटींची तातडीची मदत दिली आहे। पुढेही गरजेनुसार निधी उपलब्ध करून देऊ। कठीण काळात आपल्याला एकमेकांना धीर द्यावा लागेल। सर्व यंत्रणा कार्यरत आहेत। आधारासाठी हात आखडता घेतला जाणार नाही। हे संकट तात्पुरतं आहे। बळीराजा पुन्हा उभा राहील आणि त्याच्यासोबत महाराष्ट्रही अधिक सक्षमपणे पुढे जाईल।